नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाउज परफेक्ट अंगामध्ये बसण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स वापरायच्या आहेत हे सांगणार आहे। तर इथे आपण आज 38 साइज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग पाहूया। तर कोणकोणत्या टिप्स वापरायच्या हे सुद्धा तुम्हाला समजेल। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाउजची उंची ही बरोबर घ्यायची आहे। जर एखादं कस्टमरची हाईट कमी असेल त्यावेळेस तुम्ही कमी घेऊ शकता, परंतु पहा इथे उंची परफेक्ट घ्यायला विसरायचं नाही, नाहीतर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतात। तर इथे मी 14 उंची घेणार आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 15 इंच घेतलेला आहे। ब्लाऊजची उंची परफेक्ट पाहिजे, नाहीतर काय होतं ब्लाऊज जो आहे तो मागून उचलतो, नाहीतर फुडून सुद्धा असा उचलल्यासारखा होतो, म्हणजे वर चढतो पहा फुडून सुद्धा, आणि मागून सुद्धा काही वेळेस पुढे परफेक्ट चेस्टमध्ये बसण्यासाठी ॲडजस्ट होण्यासाठी ब्लाऊज पुढे सरकतो आणि पाठीमागून उचलला जातो, किंवा कधी कधी तुमची क्रॉसपट्टीसुद्धा व्यवस्थित नसेल तर ब्लाऊज समोरून उचलला जातो पहा, असा वर चढतो। तर ते होऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला इथे उंची जी आहे ती परफेक्ट घेणं गरजेचं असतं। उंची घेतल्यानंतर इथं शोल्डर घ्यायचं आहे 5.5। अजून एकदा मी असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे, आणि मुंडा घेणार आहे इथे मी फक्त 6 इंच। आणि इथं घ्यायचं आहे चेस्टचं मार्किंग। आता चेस्टचं मार्किंग घेण्यासाठी सुद्धा पहा गळा किती आहे यावरती इथं किती चेस्ट घ्यायची हे अवलंबून असतं। तर इथे मी सांगते तुम्हाला, जर 10 इंच गळा असेल तर तुम्ही आहे असा चेस्टचा चौथा भाग ठेवायचा, म्हणजे 9.5 इंच। परंतु जेव्हा डीप होतो 11, 12 हा सुद्धा डीपच आहे, परंतु हा खूपच डीप झाला, तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा छोटी साईज असेल त्यावेळेस 1/2 इंच मायनस करा, आणि मोठी साईज आता इथं 38 साईज आहे तर आपण इथं अर्धा इंच सुद्धा मायनस करू शकतो। आता 38 साईजपासून थोडी हेवी साईज होत जाते, तर त्यावेळेस तुम्ही इथं कमी करू शकता। तर हे कुठे कमी करायचं आहे? चेस्टमध्ये, हे लक्षात ठेवा। आता इथे मी 10 इंच गळा कटिंग करणार आहे, तर 9.5 इंच आहे असा हा भाग ठेवते। इथे 1.5 इंच मार्जिन, कमरेचा चौथा भाग। आता कंबर किती आहे त्याचा चौथा भाग करायचा, 32 कंबर असेल तर त्याचा चौथा भाग येतो 8, आणि त्यामध्ये परत आपण पाठीमागील भागासाठी 1 इंचाचा टक्स देतो, तर ते इथं घ्यायचं आहे, तर 9 इंच, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी अगदी तुम्हाला सावकाश समजावून सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्टच असा तयार होईल। आता इथून अर्धा इंच क्रॉस बॅक घ्या, इथून घेणार आहे मी 1.25 इंच। आता ही जी उंची आहे टोटल त्याचा असं सेंटर करायचा, पहा इथे आला सेंटर, इथे 1/5 इंच आतमध्ये यायचं, आणि इथून पहा असा आकार द्यायचा। इथे अर्धा इंच कंपल्सरी डाऊन करायचंच आहे। तर हा आपला मुंडा झाला। आता मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येतो, तर मुंड्यामध्ये घोळ येऊ नये यासाठी इथं मी मुंड्याला तुम्हाला आकार कसा द्यायचा हे सुद्धा सांगितलं। इथं ही खोली जी आहे ती किती घेतली हे सुद्धा सांगितलं। त्याचबरोबर मुंडा टाईट लूज होत असेल तर हा मुंडा घेर सुद्धा मोजणं गरजेचं आहे। आता हा मुंडा घेर आपला किती भरतोय हे पाहूया, 8.25। आता 38 साईजसाठी जर आता इथं मला 8.25 इंच हवा आहे, तर मी बरोबर इथं मला जेवढा हवा आहे तेवढा आला म्हणून मी आहे असा ठेवणार। परंतु तुम्हाला 8.5 इंच हवा असेल तर अजून थोडी उंची इथं वाढवून तुम्ही जसे आता इथे आकार सांगितलेले आहेत त्याप्रमाणे द्यायचे, किंवा यापेक्षा कमी हवा असेल, आता इथे 8 ऐवजी 8.25 भरला तरी चालेल, म्हणजे हा परफेक्ट मुंडा आहे। परंतु 7.5 इंच, आता 7.5 इंच 36 मध्ये लागतो, तर किंवा 34 मध्ये सुद्धा 7.5 इंच मुंडा भरतो, परंतु पहा शरीरावरती अवलंबून असतो, कोणाचा कमी कोणाचा जास्त भरतो, त्यावेळेस आपल्याला म्हणजे कसं मुंडा घेर मोजूनच घ्यायचं आहे। तर इथं मग तुम्हाला मुंडा कमी लागत असेल तर मुंड्याची उंची तुम्ही कमी करून घ्यायची, हे लक्षात घ्या। ह्या छोट्या छोट्या टिप्स मी जिथे जिथे सांगते तिथे तिथे तुम्ही त्या वापरायच्यात, म्हणजे ब्लाऊजमध्ये तुम्हाला नाही प्रॉब्लेम येणार। आता पुढचा मुंडा घेणार आहे मी 1/2 इंचावरती 0.75।
आता इथून हा आकार असा देत जायचा. हा झाला आपला पुढचा मुंडा. आता तुम्हाला इथे शोल्डर पट्टी पाहायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट 2.25 इंच इथं गळ्याची रुंदी ठेवू शकता, किंवा कस्टमर किती सांगते 2.5 इंच हवी असेल तर तुम्हाला जर इथे समजा शिलाईमध्ये जास्त मार्जिन लागत असेल तर 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवा. नसेल लागत तर तुम्ही इथं 2.5 इंच शोल्डर पट्टी हवी आहे तर 1/2 इंच तुम्ही या इथे मग प्लस करू शकता या पद्धतीने. मग मी इथं 2.25 इंच इथं मी गळ्याची रुंदी ठेवलेली आहे. आता इथे 1/2 इंच शोल्डर आपलं गळ्याजवळ डाऊन करायचं. पहा, डाऊन केल्यानंतर याच्या खाली आपल्याला गळा घ्यायचा आहे. आता इथून जर घेतला तर आपला आधीच 1/2 इंच डाऊन होणार, परत त्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन जाणार, मग आपला गळा कमी होणार. त्यासाठी इथून खाली मी काय घेतलं, गळ्याची उंची घेणार आहे. आता इथं गळा मला पुढचा 6 इंच हवा आहे, 6.5 इंच घेतला. इथे घेणार आहे 2.5 इंच. आणि गळ्याला गोल आकार दिला. तर पहा इथं सर्व तुम्हाला समजेल असं सावकाश सांगणार आहे. आता हेवी साईज आहे. तुमचा जर ब्लाऊज वरती चढत असेल तर तुम्ही काय करायचं, इथे क्रॉसपट्टी जी आहे ती कमी घ्यायची, 2.25 इंच घ्यायची. मग इथे 2.25 इंच मी घेणार आहे. इथून सरळ लाईन ओढून घेतली, 1.25 इंच घेतलेला आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी. इथं किती घेतलेला आहे, 2.25, आणि 1.25 इंच घेऊन मी इथं आकार दिलेला आहे. आता कटोरी घेणार आहे मी 6 इंचाची. कटोरी सुद्धा परफेक्ट घेणं गरजेचं आहे. छातीचा 6वा भाग करायचा, त्यातून मायनस 1/2 इंच करायचं. सरळ मी लाईन ओढलेली आहे. इथे 1 इंच वरती जाणार आहे आणि अशी एक तिरकी लाईन ओढून घेते आणि आकार द्यायचा. काही अवघड नाही कटोरीला आकार द्यायचं. तर इथे मी आकार दिलेत, तर किती सुंदर अशी ही मूळ कटोरी आपली तयार झालेली आहे. पहा, असे खूप बाहेरून सुद्धा असे आकार नाही द्यायचे, त्यामुळे काय होतं, आपली कटोरी अशी एकदम मोठी अशी दिसते. तर इथे मी तुम्हाला सर्व पॉईंट समजावून सांगितलेले आहेत, ज्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठे सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. आता ही क्रॉसपट्टी कपड्यावरती तुम्ही 1/2 इंचाने वाढवा. जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मग दुसरी क्रॉसपट्टी तुम्ही पेपरवरती कटिंग करताना 1/2 इंचाने वाढवून कटिंग करून ठेवू शकता. तर आता आपण कटोरी कशी वाढवायची हे पाहूया. इथे कटोरी वाढवताना मी घेणार आहे 1.5 इंच, आणि इकडेही घेणार आहे मी 1.5 इंच. दोन्हीकडे समसमान अंतर घेतलेलं आहे. इथे 1/2 इंच वाढवून हे जोडून घ्यायचं. इथे 1/2 इंच वाढवायचं आणि अगदी हलक्या हाताने असं वाढवत हा आकार द्यायचा. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होतं तेव्हा हे आकार सहजच जमतात. आता हे आधी मोजून घेऊया. किती आहे, 5 इंच आहे. तर हे सुद्धा आपलं 5 इंच आलं पाहिजे. तर बरोबर हे 5 इंच आहे, तुम्ही पाहू शकता. जर काही कमी जास्त असेल तर जेवढं आहे तेवढं इथे हे ठेवायचं. याचा सेंटर करणार आहे. आणि इथून सुद्धा मी हे 1.5 इंच घेतलं. हे पहा, कटोरी आपली तयार झाली. नंतर इथे आता आपल्याला टक्स द्यायचं आहे. तर 1.25 इंच टक्स द्यायचं आहे. इथून सुद्धा मी 1.25 इंच घेतलं. टक्सची रुंदी घेतलेली आहे मी 1.25, आणि टक्सची उंची घेणार आहे 3.25. या पद्धतीने. तर इथे मी टक्स दिलेला आहे. कटोरी पूर्ण वाढवून दाखवली. कुठे कुठे कशामुळे काय काय प्रॉब्लेम येतात हे सुद्धा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित असं समजावून सांगितलेलं आहे. तरी तुम्हाला अजून यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तर तुम्ही मला ती कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.